नागपूर महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकाचा वाद जो आहे तो आपल्याला काँग्रेसमध्ये पाहायला मिळतो आहे आणि पुन्हा एकदा काँग्रेसचा वाद जो आहे चव्हाट्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। याच्यामध्ये आपण बघतो आहे की केतन ठाकरे यांनी काल जो आहे स्वीकृत नगरसेवकासाठी जो फॉर्म सबमिट केला त्यानंतर नितीन राऊत जे आहेत ते नाराज झालेले आहेत। आज त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलेलं आहे की कुठेतरी आमचा छळ स्थानिक नेत्यांकडनं केला जातो आहे। पक्षश्रेष्ठींकडनं आमचं नाव आल्यानंतर आमच्या गटातल्या लोकांची नावं दिल्यानंतरही आम्हाला कुठे त्यांनी माहिती दिली नाही आणि ऐन टाईमवर म्हणजे जो 3 वाजेचा टाईम होता त्याच्या 1 मिनिट आधी त्यांनी फॉर्म देऊन जे आहे इथे त्यांनी नाराजी अशी व्यक्त केलेली आहे। काय सांगाल? त्यांनी तुमच्यावर देखील आक्षेप घेतलेला आहे। नाही, सन्माननीय नितीन राऊत साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत, ते पितृतुल्य आणि आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहे। आम्ही त्याचा सन्मानच करतो, परंतु काल स्वीकृत सदस्याचा जो काही फॉर्म भरण्याची जी वेळ होती ती 11 ते 3 वाजेपर्यंत होती ना। 3 वाजेपर्यंत आपल्याला त्यांच्या महानगरपालिकेच्या याच्यानुसार प्रक्रिया ही पूर्ण करणं गरजेचं असते आणि हे सगळं होत असताना माझ्याकडे केतन ठाकरे यांच्याकरिता बऱ्याचशा नगरसेवकांचं निवेदन मला प्राप्त झालं होतं। अतुल कोटेजा जे आहे त्यांच्याकरता तर बऱ्याचशा संघटनाचं, व्यापारी संघटनाचं निवेदन माझ्याकडे प्राप्त होऊन होते आणि 3 वाजेपर्यंत मला कोणाचे तरी 2 लोकांचे स्वीकृत सदस्यांचे तिथे भरायचे होते। मी सर्वात प्रथम केतन ठाकरे यांचा तिथे अर्ज सादर केला। त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळपर्यंत वाट पाहिल्यानंतर पक्षाकडनं तसा कुठल्याही प्रकारचा निर्णय किंवा आदेश किंवा कुठल्याही नावाचं पत्र माझ्याकडे न आल्यामुळे मी अतुल कोटेजा यांचा फॉर्म तिथे सादर केला आहे आणि मला असं वाटतं की जे जग्यासी जी आहे आणि टेंभुर्णे जी आहे हे दोघेही लोक तिथे फॉर्म घेऊन आले, परंतु ह्या दोघांमध्ये फॉर्म कोणाचा भरायचा हा निर्णय न होऊ शकल्यामुळे ती वेळ निघून गेली होती। नाहीतर आम्ही टेंभुर्णेचा फॉर्म तिथे आम्ही जमा करणार होतो आणि केतन ठाकरेंचा फॉर्म आम्ही वापस घेण्याकरतासुद्धा तिथे गेलो होतो। परंतु काय हो, आज केतन ठाकरे यांनीसुद्धा माझ्याकडे की मी जो फॉर्म आपण स्वीकृत सदस्याचा भरलेला आहे तो जर आपण वापस घेतल्यात काही हरकत नाही असं पत्र त्यांनी मला आणून दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचा छळ होण्याचं किंवा षड्यंत्र रचण्याचं तिथे कारण नाही। केतन ठाकरे यांनी दिलेला जो अर्ज आहे मी सन्माननीय शहराध्यक्षांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्षापर्यंत तो पोहोचवणार आहे आणि सन्माननीय नेतेमंडळी जो काही निर्णय घेईल त्यानंतर आम्ही माननीय आयुक्तांसोबत त्या हिशोबाने चर्चा करू। नक्कीच त्यांनी ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की 1 वाजेपर्यंत मी दुपारी फोन केले पण कुठलाही मला रिस्पॉन्स मिळालेला नाही, यावर तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्यांनी जे आरोप केले आहेत त्यावर आता काय तुमची प्रतिक्रिया? नाही, मला असं वाटतं की अशातला काही प्रकार तसा होता नाही, कारण की बरीचशी मंडळी होते आणि मी जवळपास 10:30 वाजतापासूनच या महानगरपालिकेच्या त्या कार्यालयामध्ये इथे उपलब्ध होतो। मला असं वाटतं की कदाचित त्यांच्याकडनंच ते 2 लोकांपैकी कुठेतरी निर्णय घेण्यास वेळ झाल्यामुळे ही वेळ पक्षावर आली असं मला म्हणायला काय हरकत नाही। नक्कीच आता तुम्ही महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता आहात, कशी नाराजी दूर करणार आहात? नाही, मला जो काल वेळेवर असं जो वाटलं, कारण की 3 वाजताच्या आतमध्ये स्वीकृत सदस्यांचे अर्ज दाखल करणं हे तेवढंच गरजेचं होतं आणि म्हणून मला जे त्या वेळेला जे योग्य वाटलं ते मी केलं आणि आता केतन ठाकरे यांनीसुद्धा मला जर निवेदन दिलं आहे, त्यांनी अर्ज केला आहे की बाबा जर स्वीकृत सदस्याचं माझं जर अर्ज जर वापस घ्यायची वेळ आली तरी मला काही हरकत नाही। त्याच्यामुळे आम्ही जे काही प्रदेशाध्यक्ष आहे, शहराध्यक्ष आहे यांच्या निर्णयाची वाट पाहू आणि यांच्याकडनं सगळ्यांचा जो निर्णय येईल त्या हिशोबाने आम्ही पुढील कारवाई करू। नक्कीच केतन ठाकरे आपल्यासोबत आहेत। काल तुम्ही अर्ज दिलेला आहे आणि आज तुम्ही पुन्हा निवेदन दिलं आहे की अर्ज मागे घेण्याचा, काय सांगाल? पक्षश्रेष्ठींकडून काही तुमचं म्हणजे तुम्हाला निरोप आलेला आहे का? नाही, मला कोणाकडनं सध्या काहीच निरोप नाही आला। माझी स्वतःची कधीच इच्छा नव्हती की मी स्वीकृत सदस्य व्हावं ना, मी कधी ते मागितलं होतं पक्षश्रेष्ठींना। 14 तारखेला नगरसेवकांनी एक पत्र साईन करून संजू भाऊला दिलं। संजू भाऊंनी मला फोन केला की असं पत्र त्यांना मिळालं आहे तुला, तर आम्ही काल मग फॉर्म भरला। फॉर्म भरल्यानंतर मला कळलं की जे आमचे ज्येष्ठ नेते आहे सन्माननीय नितीन राऊत साहेब, ज्यांना मी माझ्या वडिलांसारखं मानतो, आधी पण त्यांच्याबद्दल खूप आदर होतं, समोर पण राहील, तर ते काही नाराज वाटले। त्यांनी जे आम्ही वृत्तपत्रात बघितलं, आज मीडियामध्येही बघितलं, तर ते सगळं बघून मला असं वाटलं की मी माझ्या नैतिकतेने एक राजीनामा देऊन देतो की हे
माझ्या जर या स्वीकृत सदस्यामुळे कोणाला इतका त्रास होत असेल तर मी स्वतः हे तुम्ही माझं रद्द करून घ्या, माझं नामांकन आपण वापस घेऊन घेऊ. पक्षश्रेष्ठी जे म्हणेल, पक्ष जे म्हणेल त्यांना आपण स्वीकृत सदस्य म्हणून तिथे ठेवू आणि त्याच जोरात त्याच जोमात आपण पक्षाच्या संघटनेसाठी पक्षासाठी इथे कार्य करायला समोर जाऊ. नक्कीच. त्यांनी ज्याप्रमाणे आज आरोप लावले स्थानिक नेतृत्वावर, काय सांगाल? नाही, स्थानिक आरोप प्रत्यारोप काय प्रत्येक पक्षात चालतात. आता जसं इथे सगळ्यांचा वेगळ्या सगळ्या मांडणी आहे. जसं संजीव भाऊनी त्यांची बाजू सांगितली की आम्ही इथे सगळं बघितलं होतं. जर तुम्हाला माहिती होतं की आपल्या जसं त्यांनी म्हटलं की दोन्ही आमदाराला एक सांगितलेले होते, तर मग त्यांनी एक कॅन्डिडेट जो त्यांचा आहे तो आधीच त्यांनी ठरवून इथे सांगून गटनेत्यांना सांगून द्यायला पाहिजे होतं, विरोधी पक्षनेत्यांना. एवढं काही झालंच नसतं, आम्ही भरला पण नसतं. आणि जर त्यांनी हेही नसतं केलं तर त्यांनी हे काल वेळेच्या आधी त्यांनी सांगून दिलं होतं असतं की हा आमचा कॅन्डिडेट आहे, तर इथे मी स्वतः गेलो असतो, माझा फॉर्म वापस घेऊन घेतला असतं, त्यांच्या कॅन्डिडेटचा फॉर्म तिथे आपण समोर करून दिला असतं. तर एवढं नाराजी नाट्याचा काही भागच नसतं आला. नक्कीच. त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की हा माझा अपमान नाही, तर प्रदेशाध्यक्षांचा जो शब्द आहे त्याला डावलण्याचं काम केलं आहे. नाही, असं याच्यातला काही भागच नाही. मी स्वतः एक प्रदेशचा पदाधिकारी, मी स्वतः महासचिव आहे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा प्रदेशाध्यक्ष आहे, आमचे नेते आहे, आमचे अध्यक्ष आहे. त्यांचा अपमानाचा किंवा कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा किंवा कार्यकर्त्याचा अपमानाचा कधी प्रश्न येऊच नाही शकत. कधी आम्ही पक्षाच्या लाईनच्या बाहेर जाऊन काम नाही केलं आहे आजपर्यंत, ना आम्ही कधी करणार आहे. हा जो काल घटनास्थळ झाला, हा घटनाक्रमांमध्ये तिथे वेळेचं बघणं, बरोबर निर्णय घेणं हे कुठेतरी त्यांच्याकडनं चूक झाली असावी की ते वेळेवर नाही झालं असावं किंवा त्यांच्या लोकांमध्ये काही संभ्रम असावा की कुणाला देतो आहे कुणाला नाही मिळत आहे. या सगळ्या गोंधळामुळे काल हे जे व्हायचं ते घडलं. आज जो राजीनामा दिला आहे तो मनापासून दिलेला आहे आणि पुढे काय भूमिका असणार? हे 100% मनापासून दिलेलं आहे. मी स्वतः आणून दिलेला राजीनामा, मला कोणी प्रेशर नाही टाकला, कोणी काही म्हटलं नाही राजीनामा द्यायला. आणि पक्ष जो जे ठरवेल, पक्ष जो निर्णय घेईल याच्यानंतर तो मला 100% मान्य राहील. धन्यवाद. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.